चला दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. एक 66 धाव्यांचा पाठलाग करायचे टीम लेट्स प्लेची घोषणा या ठिकाणी होतीये. 66 धाव्यांचा पाठलाग करायचे टीम ढालेवाडी आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली. राहुल आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन डावखुरी हाताचा गोलंदाज निलेश या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पॉवर प्लेचा पहिल्या षटकाला सुरुवात होती. पहिला चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होतोय. तर पाडेगाव वॉरियर्स या संघासाठी पारितोषिकांची आतिषबाजी देखील केली जाते. सूरज शेळकेने जर हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 2500 रुपयाचं पारितोषिक हॉटेल कृष्णाईचे ओनर श्री दत्तात्रय पवार सर यांच्या माध्यमातून पुढे येते. पाडेगाव वॉरियर्स संघासाठी एक मोठं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळते. हॉटेल कृष्णाईचे ओनर श्री दत्तात्रय पवार साहेब यांच्या माध्यमातून पहिला चेंडू आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी एक मोठ्या फटक्याने धावफलकाचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. राहुलच्या बॅटमधून आला हा चौकार. धावफलकाला सुरुवात या ठिकाणी होतीये. अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं जाते 4 धावेने. वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात होतीये. संघाची देखील धावसंख्येला सुरुवात होतीये. 66 धाव्यांच्या पाठलागाला देखील सुरुवात होती या चौकाराबरोबरीत. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा थोडंसं बदल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यावेळेस शपोलून फटकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. एकदम मिडल स्टिकवर चेंडू त्या ठिकाणी मार्गस्थ होत असताना एक सन्मानपूर्वक त्या चेंडूला खेळून काढलंय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवला जातोय. मिड विकेट मध्ये चेंडू मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक शुभम थोडंसं फंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये त्या ठिकाणी केलं जात आहे. पुन्हा एकदा क्लोज डिसिजन तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा हे डिसिजन पेंडिंग असेल. धावबाद फलंदाज आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. स्वप्नील भैया काकडे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. क्लोज डिसिजन त्या ठिकाणी आहे. तिसरे पंच योग्य तपासणी त्या ठिकाणी करतील आणि आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. क्षेत्ररक्षकाचा थोडंसं फंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिलं. फलंदाज सेफ इनक्रीज असेल. नॉट आउटची घोषणा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. याच 2 धावसंख्येबरोबरीत धावफलक पुढे 6 धावा धावफलकावर. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 6 धावा नक्कीच धावफलकावर पाहायला मिळतील. निलेश पॉवर प्लेचं पहिलं षटक आतापर्यंत अचूक लाईन लेंथ सातत्याने गोलंदाज राहील. हा फुल टॉस चेंडू होता. एक मोठा फटका खेळण्याची संधी त्या ठिकाणी होती राहुलकडे. ती संधी हुकवलेली असेल. लेग बाईचा इशारा मुख्य पंचांचा. लेग बाईच्या स्वरूपात मिळालेली एक सिंगल धावफलक पुढे 7 धावा धावफलकावर. 7 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडले. तर 66 धाव्यांचा पाठलाग करत असताना प्रत्येक षटकामागे सरासरी 13 धावा तुम्हाला गोळा करायचे. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना निलेश बॉलिंग ट्रॅकवर. निलेश पॉवर प्लेचं नेहमीच सुरुवात करत असताना नवीन चेंडू त्या ठिकाणी गोलंदाजी करत असतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने क्षेत्ररक्षणात देखील सातत्याने बदल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. स्वप्नील साबळेला एक मोठी इनिंग संघासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. कारण की आपण पाहतोय 2 सामने जर आपण पाहिले स्वस्तात त्या ठिकाणी स्वप्नील बाद झाले होते. या सामन्यामध्ये एक महत्त्वाची इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळावी लागेल. पहिला चेंडू त्या ठिकाणी फटका फसलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. एक मोठी संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती. मात्र त्या ठिकाणी नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पोहोचला. एका सिंगल धावसंख्येबरोबर येतात धावफलक पुन्हा एकदा पुढे 8 धावा धावफलकावर. राहुलच्या बॅटमधून त्या ठिकाणी एक चौकार आला. त्यानंतर आपण पाहतोय फलंदाजी थोडीशी शांत पाहायला मिळते. 66 धाव्यांचा पाठलाग करायचा टीम ढालेवाडी. सुरुवात थोडीशी शांत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही सलामीचे फलंदाज अजून देखील मैदानाच्या आतमध्ये उभे. शेवटचा बॉल स्विच हिटचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पोहोचतील का? उलट्या पावलाने क्षेत्ररक्षक पळत होता. अप्रतिम एफर्ट त्या ठिकाणी राहिलेत. त्या दरम्यान एक सिंगल धावा मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. एक का एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. उलट्या पावलाने पळत असताना एक चांगला एफर्ट त्या ठिकाणी रोहितचा राहिला आहे. पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 9 धावा धावफलकावर. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. अजून देखील आपण पाहतोय 24
चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे 24 चेंडू मागे बनवायचे त्या 57 धावा विजयासाठी. 24 चेंडू आणि 57 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये अजून देखील शिल्लक आहे. सरासरी आपण पाहिलं तर 14च्या मदतीने तुम्हाला धावफलक पुढे घेऊन जावं लागेल. आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होती. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर विशाल त्या ठिकाणी सज्ज होतोय. राहुलला त्या ठिकाणी गिअर शिफ्ट करावं लागेल कारण की मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचा हा षटक अतिशय महत्वाचा आहे. आणि पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय फाईन लेग बाउंड्री लाईन सी मारेच्या पार षटकार. पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी षटकार ठोकलाय राहुलने आणि या षटकाराबरोबर इथं धावफलक पुढे दुहेरी अंकामध्ये पोहोचतोय. 15 धावा धावफलकावर. सरासरी 14.50 प्रत्येक षटकामागे बनवायचे. पहिल्या चेंडू मागे 6 धावा त्या ठिकाणी मिळालेत. एक मोठा ओव्हर होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. पॉवर प्लेचं षटक हे ॲडव्हान्टेज मोठा आहे. 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं मात्र 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑनवर एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळते तर एक क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझनमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आला षटकार धावफलक पुढे घेऊन जातोय. 15 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. राहुलच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळालाय. अजून देखील पॉवर प्लेचे 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. पुन्हा एकदा शपूलून फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण यावेळेस पाहतो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नसेल त्या ठिकाणी चेंडू होतोय फरार सी मारेच्या पार चौकार. राहुलने त्या ठिकाणी आता धावा गोळा करायला सुरुवात केली आहे. राहुलला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळताना एक षटकार एक चौकार या षटकामध्ये ठोकलाय. मोठ्या फटक्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. धावफलकाचा पाठलाग करायला सुरुवात केली आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचला. 19 धावा धावफलकावर. मोठ्या धावफलकाचा पाठलाग करायचा. मोठ्या फटक्यांचा शोध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि तो शोध घ्यायला सुरुवात केली आहे राहुलने मैदानाच्या आतमध्ये. विशाल विरुद्ध एक आक्रमक रूप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विशाल फलंदाजी करत असताना जे फटकेबाजी करत होता ती फटकेबाजी आता विशालच्या विरोधात पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाईल. चला सेफ आहे संघासाठी नक्कीच धावा वाचवताना पाहायला मिळतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. लेग बाईचा इशारा या ठिकाणी येतोय मुख्य पंचांचा आपण पाहतोय.
शेवटचा बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आपण पाहतोय एक मोठा फटका सुरुवातीला त्या ठिकाणी 2 मोठे फटके आले. त्यानंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. गोलंदाजाचा विशाल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर 66 धावांचा पाठलाग करत असताना टीम ढालेवाडी संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राहुल आणि स्वप्नील यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवण्याचा प्रयत्न. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जाते. धावबादचा प्रयत्न त्या ठिकाणी राहतोय. धावबादच्या प्रयत्नामध्ये एका मोठ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतोय. फलंदाज सेट झाला होता. त्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा त्या ठिकाणी येत होता. तो फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय एकच चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबादच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये थांबतोय. मोठ्या विकेटचं पतन मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा धावबादचा विकेट आपण पाहतोय. राहुल मैदानाच्या आतमध्ये थांबते. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं धावफलकावर धावा असतील त्या 23 धावा. धावफलकावर 23 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 23 धावा आहेत. राहिलेले 18 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या. 18 चेंडू आणि 43 धावांची मॅच अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शेवटचे 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं अजून देखील 43 धावांची आवश्यकता विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर निलेश त्या ठिकाणी सज्ज होतोय. संघासाठी तिसरा वैयक्तिक दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना निलेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर मयूर आहे. पहिल्या मॅचमध्ये एक मॅच विनिंग नॉक मयूरची राहिली होती. 45 धावांची मयूरची ती इनिंग राहिली होती संघासाठी. ती इनिंग पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला खेळावं लागेल. मागं तुम्ही काय केलं ते विसरून जावं लागेल. यापुढे तुम्हाला 18 चेंडूमध्ये बनवायचे त्या 43 धावा. हे एक लक्ष घेऊन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये विसरावं लागेल. मागच्या सामन्यात तुम्ही मॅन ऑफ द मॅच ठरलाय, चांगली बाब आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये महत्त्वाच्या क्षणी तुम्हाला योग्य फलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू 43 धावा. पहिल्याच बॉल आपण पाहतो बॅटीची हलकीशी एज. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षक आपण पाहतो एक अप्रतिम क्षेत्ररक्षण सातत्याने या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. संपूर्ण संघामध्ये जर आपण पाहिलं एक सर्वात लहान वयाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आतापर्यंत सकाळच्या 17 पासून आतापर्यंत एक अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण या खेळाडूचं राहिलंय. संपूर्ण एफर्ट मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू देताना पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. धावफलक पुढे 24. स्वप्नील साबळे आपण पाहतोय आडव्या बॅटीने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मिड विकेट रिझनमध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. विशाल एकदम वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होणार नाही. आपण पाहतोय स्वप्नील आणि मयूर दोन डावखरे हाताचे फलंदाज मैदानाच्या उभे असताना बॉलिंग ट्रॅकवर देखील एक डावखरा हाताचा यशस्वी गोलंदाज स्वप्नीलची चर्चा मोठी राहिली. या आजच्या दिवसात आपण पाहिलं तर एक मोठी अपेक्षा संघाला आहे. स्वप्नील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. सोबतीला मयूर आहे. यावेळेस मयूरच्या बॅटमधून याला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, टिपला जातोय झेल. मयूरचा संपतोय खेळ. बिग विकेट डाऊन. आणखीन एक विकेटचं पतन. या सामन्यामध्ये महत्त्वाच्या क्षणी एक महत्त्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय एक मोठा धक्का, एक मोठा हादरा टीमला लागतोय. मयूर बॅक टू द डगआउट. मयूरच्या रूपात आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निलेश सातत्याने संघाला ब्रेक थ्रू या गोलंदाजाने मिळवून दिले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी त्याची राहिली. नवीन फलंदाज नकुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एक ताकदवार फलंदाज नकुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नकुलला एक ताकदवार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. संघ अडचणीत त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या अडचणीतून संघाला बाहेर काढण्यासाठी नकुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो एक मोठ्या फटक्याने इनिंगचा आगाज केला आहे. आगाज तो अच्छा आहे, अंजाम अभी बाकी आहे.
याच बरोबर इथं एक चौकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. तिसऱ्या पंचाची मदत त्या ठिकाणी घेतली जाते. बिमर चेंडूसाठी तिसऱ्या पंचाची मदत त्या ठिकाणी घेतली जाते. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी बिझी असतील. स्वप्नील काकडे सर त्या ठिकाणी पुन्हा एकदा बिझी असतील. बिमर चेंडूसाठी तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाते. नो बॉलची घोषणा या ठिकाणी केली जाते. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून 9+4 असे 5 धावा नक्कीच धावफलकात जोडले जातील, आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर नकुलने मारलेला चौकार नक्कीच धावफलक आपण पाहतोय पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतोय. नो बॉलची घोषणा या ठिकाणी केली जाते. पुढचा चेंडू या ठिकाणी फ्रीडचा बॉल असेल येणारा चेंडू. पुन्हा एकदा नकुलकडे एक मोठी संधी असेल मोठा फटका खेळण्याची आपण पाहिली तर. फ्रीडचा चेंडूवर त्या ठिकाणी फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील यावेळी झेल टिपला जातोय. मात्र हा फ्री हिटचा चेंडू त्या ठिकाणी असेल त्यामुळे एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. याच एक सिंगल धावसंख्येबरोबर इथं धावफलक पुढे 31 धावा धावफलकावर. 31 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळतील टीम ढालेवाडी. नकुलने येत्या क्षणी एका मोठ्या फटक्याने सुरुवात त्या ठिकाणी केली. स्वप्नील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शांत उभा आहे. स्वप्नीलला देखील त्या ठिकाणी गिअर शिफ्ट करावं लागेल. स्वप्नीलला देखील एका बाजूने मोठ्या फटक्यांचा शोध मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण की विजयासाठी अजून देखील 34 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 34 धाव्यांची मॅच अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आपण पाहतोय श्री काळभैरवनाथ चषक 2026चा एक महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये दिवस क्रमांक 2 मधील मॅच क्रमांक 5 दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 13 चेंडू आणि 34 धाव्यांची मॅच अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. नकुल स्विच हिटचा फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, चेंडू होईल फरार, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. नकुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौकारांची आतिषबाजी नकुलच्या माध्यमातून केली जाते. 2 चौकार नकुलच्या बॅटमधून आलेत. विजयाचं समीकरण बदलून टाकणारा हा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 12 चेंडू मागे बनवायचे, त्यात 30 धावा. अर्थातच प्रत्येक षटकामागे 15 धाव्यांची आवश्यकता अजून देखील असेल विजयासाठी. टीम ढालेवाडी या संघाला विजयासाठी बनवायच्या त्या 30 धावा. 12 चेंडू आणि 30 धावा. चला स्पीडअप करायचं आहे टीम पाडेगाव वॉरियर्स. यानंतर अजून देखील आपल्याला एक मॅच या ठिकाणी कव्हर करायची आहे. विनंती असेल आपण स्पीडअप करायचं आहे. चला स्पीडअप या ठिकाणी आपण करायचं आहे. टीम पाडेगाव वॉरियर्स बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी संघासाठी 34 षटक घेऊन सूरज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. सूरजच्या हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर 2500 रुपयाचा पारितोषिक हॉटेल कृष्णा इथे ओनर श्री दत्तात्रय पवार सर यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज शेळके बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होते. सूरज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू 30 धाव्यांची मॅच आहे. शेवटच्या काही चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाची मॅच आहे. 12 चेंडू 30 धाव्यांची मॅच. स्वप्नील पहिला चेंडू आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. मिड विकेट रिजनमध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षकाचा थोडासा फंबल मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. या दरम्यान मात्र दुसऱ्या धावेसाठी नकार असेल, कारण की नकुलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली असेल. नकुलच्या बॅटमधून 2 चौकार सुरुवातीला त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. अजून देखील आपण पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. सूरजसाठी नक्कीच पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी केली जाते. हॉटेल कृष्णाईचे ओनर श्री दत्तात्रय पवार सर यांच्या माध्यमातून सूरजच्या हॅट्रिकसाठी तब्बल 2500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुढे येत आहे. हॅट्रिकसाठी 2500 रुपयाचं पारितोषिक हॉटेल कृष्णाईचे ओनर श्री दत्तात्रय पवार सर यांच्या माध्यमातून पुढे येते. नकुल ऑन स्ट्राईकिंगला 11 चेंडू 29 धाव्यांची मॅच आपण पाहतोय. एकदम परफेक्ट यॉर्कर, एकदम ब्लॉक होल चेंडू मैदानाच्या आतमध्ये. काय अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. ब्रह्मास्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय.
सूरजच्या हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक देखील आलंय. सूरजने हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 2500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक असेल हॉटेल कृष्णाईच्या माध्यमातून. शेवटचे 10 चेंडू 29 धाव्यांची आवश्यकता. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच स्वप्नीलला देखील आक्रमक रूप मैदानाच्या आतमध्ये धारण करावं लागेल. नकुल एका बाजूला पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवला जातो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू मार्गग्रस्त होतोय. चेंडू अलॉंग दी कार्पेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. खणखणीत चौकार. नकुलच्या बॅट मधून आलेला तिसरा चौकार. नक्कीच चौकाराच्या मदतीने समीकरण विजयाचा बदलताना पाहायला मिळतोय. विजयासाठी अजून देखील आपण पाहतोय 24 धाव्यांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 24 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. नकुलच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले तरी देखील शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतो. सूरजवर देखील एक मोठी जबाबदारी असेल. सूरज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज. यावेळेस आपण पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार नाही. क्षेत्ररक्षकाचा थोडासा फंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र धावबाची संधी निर्माण होईल का? 2 धावा देखील यशस्वीरित्या पळून कंप्लीट केले जातील. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते चेंडू पर्यंत पोहोचले नाही. 2च धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जातील. या 2 धावेने विजयाचं अंतर त्या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळतोय. शेवटचे 8 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 8 चेंडू मागे 22 धाव्यांची आवश्यकता अजून देखील पाहायला मिळते. हे 2 चेंडू या सामन्यातील अतिशय निर्णायक चेंडू ठरतील. स्वप्नील अजून देखील सलामीला आले फलंदाज एका बाजूने उभा आहे. मात्र स्वप्नीलला देखील मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. केअर शिफ्ट करावं लागेल. योग्य वेळी योग्य फटक्यांची निवड मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागेल. वेळ निघत चालली आहे. 8 चेंडू 22 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. नकुल मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. मोठ्या फटक्यांचे प्रयत्न सातत्याने नकुलचे पाहायला मिळतात. त्यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक निलेश चेंडूपर्यंत पोहोचतील. फेकी येते. या दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. सिंगल धावसंख्येबरोबर इथं धावफलक आपण पाहतोय. धावफलक पुढे जातोय. यावेळेस मोठा फटका खेळला जातोय. स्वप्नीलच्या बॅटमधून आला फटका. त्या ठिकाणी डीप फायलिंगच्या दिशेने चेंडू मार्गग्रस्त होतोय. एक टप्पा चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. सहा चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता अजून देखील आपण पाहतोय. विजयासाठी टीम ढालेवाडी या संघासमोर आव्हान असेल. 6 चेंडू 18 धावा. धावफलक आता 48 धावा धावफलकावर झालेत. चला शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे त्या 18 धावा. संघाचं शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय सौरभ. पहिल्या बॉलला त्या ठिकाणी सिंगल. दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल. दुसरा. तिसरा चौकार. 2 परत सिंगल. परत 4.
पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय. पहिल्या चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू होतोय फरार. मुख्य पंचांच्या निर्णयाची वाट अजून देखील पाहिली जाईल. अजून देखील आपण पाहतोय मुख्य पंचांचा इशारा. षटकार. 6 धावा नक्कीच पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 12 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार प्रेशर निर्माण करेल सौरभवर. नकुल काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय संघासाठी. 3 चौकार आतापर्यंत नकुलच्या बॅटमधून आला हा षटकार देखील मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. शेवटचे 5 चेंडू 12 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. सौरभवर प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे त्या 12 धावा. नकुल ऑन स्ट्राईक. आपण पाहतोय सौरभच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा हल्ला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेशर नक्कीच सौरभवर असेल. नकुलकडे संधी आहे सामन्याचा हिरो बनण्याची. सौरभकडे देखील संधी आहे. पुढचा चेंडू स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी स्विच हिटच्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय फेकी खराब. मागे बॅकअप नाहीये. चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय वेगाने मार्गस्थ होतोय. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. पुन्हा एकदा फेकी खराब आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या चुका मैदानाच्या आतमध्ये किती मागे ठरतील हे देखील पाहणं महत्वाचं असेल. जिथे मात्र 1 धाव झाली असती तिथे 4 धावा पळून त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. नक्कीच ह्या चुका मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला टाळाव्या लागतील. मागे बॅकअप नव्हता. बॅकअप जर नसला तर तुमचा पॅकअप देखील होऊ शकतो यापुढे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू 8 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. जिथे मात्र 1 धाव झाली असती तिथे 4 धावा पळून पूर्ण काढले. तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. नकुल आणि स्वप्नील. शेवटचे 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये विजयासाठी अजून देखील 8 धाव्यांची आवश्यकता. नकुल एक चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संघासाठी विजयासाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षक करत असताना तुम्हाला ह्या चुका नक्कीच मागे ठरतील. मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय. मोठ्या स्पर्धेमध्ये महत्त्वाची मॅच आहे. नॉकआउटची मॅच आहे. जिंकला तर आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच त्या ठिकाणी तुम्ही खेळाल. यापूर्वी तुम्ही काय केलं ते संपूर्ण तुम्हाला विसरून जावं लागेल. यापुढे तुम्हाला 4 चेंडूमध्ये 8 बनवायचे आहेत. तर सौरभला 4 चेंडूमध्ये 8 धावा डिफेन्स करायचे आहेत. सामना कंपल्सरी चेस आहे. 4 चेंडू 8 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी अजून देखील पाहायला मिळते. सौरभ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 8 धाव्यांची मॅच अजून देखील शिल्लक आहे. सौरभ पुन्हा एकदा. नकुलचा फटका फसलाय. चेंडू आकाश मार्गाने निलेश चेंडू पर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा झेल सोडून दिलाय. ही कॅच सोडली की मॅच सोडली. कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडणार मॅच सोडणार हे देखील अतिशय महत्वाचं ठरेल. महत्वाच्या क्षणी अजून देखील आपण पाहतोय धावबादची संधी त्या ठिकाणी निर्माण होतीये. मुख्य पंचांची वाट अजून देखील पाहिली जाईल. फलंदाज धावबाद आहे. फलंदाज त्या ठिकाणी धावबाद आहे. नकुल या ठिकाणी आपण पाहतोय झेल त्या ठिकाणी सुटलाय. मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. नकुल राठोडची एक संघर्षमय इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपतीये. काय लढलाय मैदानाच्या आतमध्ये. नकुल संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जीव ओतून दिला होता. मात्र शेवटच्या क्षणी क्रीजपर्यंत पोहोचला नाही. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. शेवटचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 3 चेंडू मागे बनवायचे त्या 7 धावा. 3 चेंडू 7 धाव्यांची मॅच अजून देखील शिल्लक आहे. काय हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 3 चेंडू 7 मॅच. काळजाचा ठोका वाढवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघावर देखील प्रेशर पाहायला मिळतोय. तर नकुलची विकेट महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समीरसाठी खेळपट्टी नवीन असेल कारण की एक सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. प्रेशर समीरवर देखील असेल. 3 चेंडू 7 धावा. समीर शपलून आडव्या बॅटीने फटका सजवला जाते. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय.
चेंडू होईल फरार, सरळ सीमा रेषा पार, षटकार. चेंडू जाऊन सरळ झाडावर लागलाय, झाडावर किंवा त्या फ्लॅक्सला चेंडू आला तर 6 धावा असतील. या षटकाराबरोबरीत सामना येऊन पोहोचलाय बरोबरीवर. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. विजयासाठी बनवायची मात्र 1 धाव. 2 चेंडू 1 धावा. समीर काय षटकार ठोकलाय, मॅच विनिंग षटकार त्या ठिकाणी समीरने ठोकलाय. नक्कीच हा षटकार सामन्याचा विजेता षटकार देखील ठरू शकतो. त्यासाठी तुम्हाला अजून देखील 1 धाव मैदानाच्या आतमध्ये बनवायची आहे. सामना कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. 12 चेंडू 30 धाव्यांची आवश्यकता असताना काय मॅच येऊन पोहोचली आहे. 2 चेंडू 1 धावा. यावेळेस आपण पाहतो हलक्या हाताने खेळून काढला चेंडू, एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. ढालेवाडी संघाचा एक संघर्षमय विजय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वप्नील एका बाजूने उभाच राहिला तरी देखील एक चांगली साथ स्वप्नीलची राहिली. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने चांगली साथ त्या ठिकाणी स्वप्नीलने दिली असेल. अभिनंदन टीम ढालेवाडी. तर हार्ड लक टीम पाडेगाव वॉरियर्स. चला टीम शेणकरवाडी टीम कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी आले. त्याचप्रमाणे टीम ढालेवाडी टीम कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. ढालेवाडी टीम कॅप्टन टॉससाठी या 6 वाजून गेले त्या ठिकाणी. यानंतर अजून देखील आपल्याला क्वार्टर फायनलची मॅच या ठिकाणी कव्हर करायची आहे. यानंतर सामन्याचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतो. श्री राहुल थोपटे सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी आम्ही संपन्न करू. राहुल थोपटे सरांच्या शुभ हस्ते या महत्त्वाच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. महत्त्वाची मॅच या ठिकाणी असेल, बक्षीस पात्र फेरीसाठीची मॅच असेल. चला टीम ढालेवाडी टीम कॅप्टन टॉस साठी या. ढालेवाडी टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. विनंती आहे पण 6 वाजून गेलेत. बॅटलाईटला परत तुम्हाला त्या ठिकाणी सामोरे जावे लागेल. बॅटलाईटची कुठली अपील त्या ठिकाणी स्वीकारली जाणार नाही याची आपण नोंद त्या ठिकाणी घ्यायची आहे. चला टीम ढालेवाडी टीम कॅप्टन या टॉस साठी. क्वार्टर फायनलची मॅच असेल, आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल, बक्षीस पात्र फेरीसाठीची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण घेणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय शेणकरवाडीचा संघ असेल. या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला संघ आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय टीम ढालेवाडी. चला दोन्ही संघाच्या संघनायक टॉससाठी या राहुल थोपटे सर यांच्या शुभ हस्ते या महत्त्वाच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. राहुल थोपटे सरांच्या शुभ हस्ते या महत्त्वाच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. या आजच्या दिवसातील शेवटची मॅच या ठिकाणी आपण कव्हर करतोय. त्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहतोय. टॉस बॉक्समध्ये याचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. कॅमेरामॅन आपण फोकस करायचं टॉस बॉक्सवर. महत्त्वाच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. एका बाजूला टीम ढालेवाडी पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला टीम शेणकरवाडी. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल थोपटे सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. आपण पाहतोय आजच्या दिवसातील महत्त्वाच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. श्री राहुल थोपटे सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. ढालेवाडी टीमने टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आजच्या दिवसातील महत्त्वाची मॅच असेल, क्वार्टर फायनलची मॅच जिंकलात तर नक्कीच बक्षीस पात्र फेरीत तुम्ही प्रवेश कराल.
ढालेवाडी टीम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला टीम शेणकरवाडी आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. चला 6 षटकांची मॅच असेल टीम शेणकरवाडी विरुद्ध टीम ढालेवाडी. क्वार्टर फायनलची मॅच आहे, जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीत तर नक्कीच आपलं नाव त्या ठिकाणी निश्चित केलं जाईल. हरलं तर नक्कीच ही स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी सोडावी लागेल. पूर्ण आता 1 वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा वाट या ठिकाणी स्पर्धेची पाहावी लागेल. एका अटीतटीच्या सामन्यामध्ये ढालेवाडी संघाने सामना जिंकून इथपर्यंतचा प्रवास राहिला आहे. तर महत्त्वाची मॅच आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच या ठिकाणी आम्ही सुरू करतोय. जसं सामन्याला सुरुवात होईल तसा मायक्रोफोनवर देखील पुन्हा एकदा बदल होईल. आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील सूरज दायगुडे सर. चला ढालेवाडी टीम आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. ढालेवाडी टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. परत कुठल्याही बॅटलाईटची अपील त्या ठिकाणी स्वीकारली जाणार नाही, याची देखील आपण नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला.
5 षटकांची मॅच असेल. दोनही टीम याची नोंद घ्या आणि मॅच लगेच सुरू करा. त्याचबरोबर जलसंपदा खात्यातले आमचे आदरणीय मयूरजी मस्के साहेबांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन होत आहे. मयूर मस्के साहेब, मनपूर्वक हार्दिक आपलं स्वागत आहे. विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. श्री काळभैरवनाथ चषक 2026 महासंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत करूयात. एक मानाची स्पर्धा पाहायला मिळते. कालचा दिवस 5 षटकांची मॅच असेल, लक्षात घ्या. दोनही टीम 5 ओव्हरची मॅच आहे. मॅच चालू करा. पहिला बॉल बिगिट केलाय राहुल राठोडचा राऊडी फटका आणि पहिलाच बॉल होता. चांगला फटका या ठिकाणी खेळलेला आहे. डबलचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आताच्या बॉलवरती मिळत आहेत. तिसरीसाठी देखील पलायन आहे आणि आताच्या बॉलवरती तब्बल 3 धावा कंप्लीट होत आहेत. राहुल राठोड आणि स्वप्नील साबळे मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. गोलंदाजचं नाव कळवा. बॉलरचं नाव कळवा टीम. राजेश आलेले आहेत. पहिलं षटक इथे मार्गस्थ करतायत. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न राहुल राठोड यांचा होता आणि आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती कंप्लीट होते. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. विकेट केली आहे. चांगला फटका इथे खेळला आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न अगदी केला जातोय. आताचा बॉल सीमा रेषा पार चौकार आलेला आहे. 4 धावा आता मिळत आहेत. चांगलाच फटका इथे खेळलेला आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्याच्यानंतर चौकार आला आहे. पाडेगाव टीम पाठीमागे बसा. पहिल्या बॉलला 3 आल्या, त्यानंतर इथे फटका चांगला खेळलेला आहे. लक्षात घ्या, पाडेगाव टीम मागे बसा. सर्व प्रेक्षक रसिकांना विनंती असेल, बाउंड्री लाईन दादा चेक करा आणि मगच बसा. 5 षटकांची मॅच आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. याही वेळी विकेट करायचा प्रयत्न होता. एसटी रक्षक आहेत. एसटीच्या पाठी बघून शेड्यूल आता रोखतायत. त्यानंतरचा बॉल मात्र डॉट आलेला आहे. ऑन स्ट्राईक वरती स्वप्नील साबळे आहेत आणि चेंडू मात्र आताचा डॉट आला आहे. चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या 7 या आकड्यावरती आहे. 7 धावा धावफलकावरती टीम ढालेवाडी त्यांच्या विरोधात शेणकरवाडी ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आजचा दिवस कोणाचा असेल तोही देखील पाडा महत्वाचा आहे. चांगला फटका इथे खेचून मारला आहे आणि एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होते आहे. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या आता मात्र 8 या आकड्यावरती पोहोचते आहे. 8 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ अजून उरला आहे पहिल्या ओव्हरचा. टीम लक्षात घ्या, गोलंदाजी तुम्ही करतायत, फलंदाजी तुम्हाला उजेडामध्ये करायची असेल तर थोडंसं फास्ट खेळा. विकेट केली आहे. चांगला फटका राहुल राठोडचा राऊडी वन क्लासिक पुन्हा एकदा लँड होईल सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटला. सिक्सर, 6 धावा. सलग 3 षटकार जर मारले तर आदरणीय विजयजी पवार साहेब यांच्याकडून खरं तर पारितोषिक असेल आणि कृष्णा 11 संघाचे ओनर आहेत आणि 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लगातारचे 3 षटकार जर राहुल राठोड इथे मारत असतील तर षटकार तर आलाय, परंतु पुढच्या इनिंगमध्ये पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकवरती राहुल येऊ शकतात पुन्हा. ही दाट शक्यता आहे. लगातार जर मारले तर आहेत ते पारितोषिक. परंतु गोलंदाज आता राजेश कमबॅक कशा प्रकारे करतील, कारण की 5 चेंडू मार्गस्थ करत असताना ते आतापर्यंत 14 धावा खर्चिक राहिले. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. फलंदाज राबडी वन क्लासिक फटका फसला होता. फ्लाय स्लिप होती तैनात. पुन्हा एकदा पाठलाग जो आहे तो करावाच लागेल आणि आताचा बॉल सीमा रेषा पार चौकार आलेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा टीम ढालेवाडी 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक इथे मार्गस्थ होतंय आणि आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज
गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचचा हिरो जो होता आजच्या दिवसाचा तो आता बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. लारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक मार्गस्थ करत असताना पाहायला मिळतील लारा ढोणे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. फलंदाज स्वप्नील साबळे आडोबॅटने क्लिअर करतील. चांगला फटका पुढे एकदा खेळायचा प्रयत्न होता कवकडाच्या दिशेने. एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होते. धावसंख्या सिंगलच्या मतीने पुढे जात असताना जगात भारी 19 फेब्रुवारी 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिला जो बॉल होता लारा यांचा त्या बॉलवरती सिंगल तर मिळवले आहे, परंतु ऑन स्ट्राईकला आता राहुल यांना ठेवलं जात आहे. राहुल यातडचा खेळ मात्र जबरदस्त आहे. प्रत्येक मॅचमध्ये आपण सातत्यानेच पाहायला मिळाला आहे. कालच्या दिवसामध्ये खरं तर दोन्ही पंचांची कामगिरी जबरदस्त आजच्या दिवसामध्ये आणि इथून पुढच्या दिवसांमध्ये देखील स्वप्नील झेभैया काकडे सर असतील, त्याचबरोबर अक्षयजी चांदगुडे सर असतील, त्यांची कामगिरी मात्र दमदारच असणार आहे. परंतु राहुल राठोडचा क्लास पुन्हा एकदा झाला आता ब्लास्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सिक्सर आता खेचून मारलाय. 6 धावा दिशा देण्याचं काम केलं होतं. लोवपुल टॉस होता तो पॉवरफुल स्ट्रोक आता राहुल यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा आलाय. धावसंख्या पुढे जाते. टीम ढालेवाडी 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. 5 ओव्हरची मॅच. त्यानंतरचा बॉल इनसाइड आउट करायचा होता. अगोदरच मनामध्ये ठरवलेला होता हाच फटका खेळायचा आहे. गोलंदाजाने शैली निवडली होती, ओळखलं होतं आणि तोच बॉल आता वापरण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता, परंतु आताच्या बॉलवरती 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. येस, आउटफील्डमध्ये थोडासा बदल होता त्या आणि तोच फायदा आता फलंदाजाला घेऊ शकले नाहीत, परंतु 2 धावा ज्या आहेत त्या मात्र आरामामध्ये या बॉलवरती क्लिअर करत आहेत. एक जबरदस्त मॅच आहे. स्वप्नील आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खेळत आहेत. दोनही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात. ओहो, आताचा बॉल जाऊ दिला जातोय आणि त्याचबरोबर अवांतरचा कॉल आता मुख्य पंच देखील करतायत. 1 बाउन्सचा आरोप देखील लारा यांच्यावरती इथे लावला जातोय आणि व्हाईट बॉल आताचा आहे. एक मानाची स्पर्धा भव्य फुल पीच सामने या ठिकाणी आहे. श्री काळभैरवनाथ चषक 2026चा महासंग्राम पिंपरे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या माध्यमातून दमदार आयोजन. खोलव्या टप्प्याचा बॉल चांगला फटकावला आहे आणि आताचा बॉल मात्र सीमा रेषा पार. जब्बेडा होगा पार मिलेगा रन 4. चौकार खेळाय आताच्या बॉलवरती. चांगला फटका पुन्हा एकदा मिड विकेटमध्ये खेळाय. धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुढे जाते. टीम ढालेवाडी 32 रन ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. चांगलाच खेळ आज दाखवायचा आहे ढालेवाडी संघाचा, तोच निश्चय आहे. परंतु आता कमबॅक जो आहे शेडकरवाडी संघाला करावाच लागणार आहे. भरपूर धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत लारा यांनी, परंतु चांगले बॉल आता वापरावे लागतील. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातला. बत्तीस होत्या. त्यानंतर रिव्हर्स खेळ आहे आणि आता रिव्हर्सवरती किती मिळतील पुन्हा एकदा आउटफील्ड चेक करूयात. आणि आता मात्र चेंडू सीमा रेषा पार पॉईंट्सला. चौकार मिळाला आहे. धावसंख्या पुन्हा एकदा बदलते आणि बॅक टू बॅक लगातारचे तो अफलातून आता स्ट्रोक खेळत आहेत. जबरदस्त बॅटिंग राहुल राठोड यांच्या वतीने पाहायला मिळते आहे. धावसंख्या 36 या आकड्यावरती आहे. 36 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. विकेट केली होती, फटका इथे फसला आहे. क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल. झेल झाला आहे. राहुल राठोड यांचा संपवला आहे खेळ. OUT विकेट, मोठी विकेट आली आहे. पहिलाच धक्का टीम ढालेवाडी संघाला. OUT विकेट. 36 धावा धावफलकावरती आहेत, परंतु राहुल यांचा खेळ मात्र जबरदस्त राहिला आहे. 8 चेंडूमध्ये 29 धावांवरती ते बाद झालेले आहे. जबरदस्त बॅटिंग राहुल राठोड यांची पाहायला मिळाली आहे. राहुल आले ते आता बॉलिंग ट्रॅकवरती. या ठिकाणी आपण पाहूयात गोलंदाजी मार्कवरती राहुल आहेत. सज्ज स्वप्नील साबळे ऑन स्ट्राईकला पुन्हा.
विकेट केली आहे. चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत या ठिकाणी स्क्वेअर लेगला होते आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती एक धाव मात्र कंप्लीट होते. डबलचा प्रयत्न करायचा होता परंतु नवीन फलंदाज आता समीर आलेले आहेत. समीर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत आणि पहिल्याच बॉलवरती स्वप्नीलांच्या बॅटमधून सिंगल येत असताना धावसंख्या पुढे जाते. सिंगलच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 रन ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत. एक जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण सर्वजण पाहतो. एक मानाची सन्मानाची स्पर्धा अर्थात श्री काळभैरवनाथ चषक 2026चा महासंग्राम. त्यानंतरचा बॉल पुढे एकदा हलक्या हाताने विकेट करायचा होता परंतु फटका फसलाय. कॉट बिहाइंडचे शिकार. खेळ होत आहेत बाद. समीर बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक दुसरा. टीम ढालेवाडी संघाला पुन्हा एकदा विकेट आली आहे. चला फलंदाज लगेच या मैदानाच्या आतमध्ये. वेळ घेऊ नका. विनंती करतो की वेळ वाचवा. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नकुल या ठिकाणी येत आहेत. 2 विकेटचं नुकसान. 37 धावा धावफलकावरती आहेत. दोनच चेंडू कंप्लीट करत असताना गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आहेत. चिरागजी कांबळे, अनिकेतजी शिंदे यांचं दोनही मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत करूयात. विनंती असेल मुख्य मंचावरती आपण विराजमान या ठिकाणी व्हायचे. चला विनंती असेल जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज नकुल राठोड ऑन स्ट्राईकला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राहुल आहेत आता बॉलिंग ट्रॅकवरती. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. आल्या चांगला फटका खेळायचा होता. अक्रॉसमध्ये मिड ऑफमधून लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल करत असताना आत्ताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. येस, एक धाव जी आहे ती मात्र मिळते. धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती पोहोचते आहे. 38 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा बॉल आहे. स्वप्नील या ठिकाणी पुढे एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पुढे एकदा जमिनीलगत आताचा बॉल देखील ट्रॅव्हल करत असताना लॉक ऑफला एक धाव पुन्हा एकदा मिळते. एक सिंगल मिळत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आता धावसंख्या पुढे जात असताना संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आहेत. अजून 2 बॉलचा खेळ जो आहे तो या ठिकाणी शिल्लक राहिला. जो कमबॅक आहे ना तो आपणच करायचा असतो आणि तो संघाने आता कमबॅक करत दाखवत असताना टीम शेडकरवाडीचा कमबॅक चांगला या ओव्हरमध्ये राहिला आहे. नकुल आहेत. पुढे एकदा मोठा फटका खेळायचा होता. पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. एक धाव जी आहे ती मात्र आत्ताच्या बॉलवरती मिळते आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती आहे. अजून एक बॉलचा खेळ जो आहे तो मात्र या ओव्हरचा बाकी आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. क्लोटापाचा हेलिकॉप्टर पोझिशन निवडली होती स्वप्नीलने अगोदरच परंतु आता फटका तितकाच अटेम्प्ट या बाट बरोबर संपर्क लॉंग ऑफला लारा आहेत. पुन्हा एकदा चेंडूला रोखतायत. आताच्या बॉलवरती एक धाव मिळते. 3 ओव्हरचा खेळ जो आहे तो संपलाय. ढालेवाडी टीम 41 धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान. 41 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेटचं नुकसान. टीम ढालेवाडी संघाची परिस्थिती आता पाहायला मिळते आणि आता 4थं षटक मार्गस्थ होत आहे. 4थ्या षटकासाठी गोलंदाज आलेत. चला थोडंसं फास्ट खेळा गोलंदाजी टीम अर्थात शेणकरवाडी. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. वेळ वाचवणं गरजेचं आहे आपल्याला. आता भरपूर वेळ खरं तर झालेला आहे. त्यानंतर आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. इट इज अ नो बॉल आहे आणि आता दंडित केलं जाईल. गोलंदाज आहेत फ्रीडच्या बॉलवरती पुढे एकदा लाजवाब स्ट्रोक खेळाय. चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. नो आला होता परंतु नो नंतरचा फायदा तो आम्हाला कायदा विसरूनच मिळवायचा होता. तो षटकार आता खेचून मारलाय. षटकार मिळतोय आताच्या बॉलवरती. धावसंख्या पुढे जाते. टीम ढालेवाडी आता 48 धावा
फलंदाज नाव कळवा टीम. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतात. खेळाडूचं नाव कळवा. अक्षय आलेत मैदानाच्या आतमध्ये. जाऊयात मागच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. अक्षय आहेत आता. त्यानंतरचा बॉल आहे. आल्यासरचे आक्रमण बनवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा होते. गॅप बनवण्याचा प्रयत्न आहे. आताच्या बॉलवरती एक मिळाली आहे. डबलचा प्रयत्न करावाच लागणार आहे. आणि आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा ज्या आहेत त्या मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाते. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे 41 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहूयात. 41 धावा मात्र धावफलकावरती आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. याही वेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा आताचा डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती होते. चांगलीच गोलंदाजी स्वप्नील साबळे यांच्या वतीने आताची पाहायला मिळाली आहे. आणि अजून मात्र या ठिकाणी पाहूयात. बारा चेंडू विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. जाऊयात मागच्या दिशेने पुन्हा एकदा. चला वेळ वाचवा टीम. भरपूर वेळ होतोय. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे खेळ आता लारा यांच्या वतीने पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच आहे. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी करावी तर लागणारच आहे. 12 चेंडू 37. 12 चेंडू विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला. लारा धोनही ते सज्ज होत आहेत. अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न होता. आत्ताचा बॉल देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. डॉट आलेला आहे. 11 बॉल विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. जेवढे डॉट येतील तेवढाच दबाव आपल्या संघावरती वाढतोय. 11 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच खरं तर या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय. एक मानाची स्पर्धा आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. फलंदाज लारा इथे सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. आत्ताचा बॉल देखील जबरदस्त पाहायला मिळतो. चेंडू डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आत्ताच्या बॉलवरती देखील झालेली या ठिकाणी पाहायला मिळेल. डॉट आलेला आहे. बॅक टू बॅक जेवढेच डॉट येतील तेवढाच दबाव दडपण जो काही असेल तो प्रेशर वाढतच चालला आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज लारा होत आहेत सज्ज. बिगिट करायचा प्रयत्न होता. फटका फसला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत राहुल. आणि त्याचबरोबर धावा घेण्याचा प्रयत्न चालूच राहिला आहे. फेकी करतील समीर आलेले आहेत. आता कवसला एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा प्लॅनिंगने खेळणं आपल्या संघासाठी गरजेचं होतं आणि तेच प्लॅनिंग या संघाच्या वतीने पाहायला मिळत आहे. शुभम आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. ते षटक इथे मार्गस्थ करतायत. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. चला वेळ होतोय टीम ढालेवाडी. वेळ वाचवा. ऑन स्ट्राईक लारा. आणि आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. खराब खरं तर आहे. नो बॉलचा इशारा. नो प्लस सिंगल आली आहे. आणि आता त्यानंतर मात्र नो प्लस सिंगल या ठिकाणी आपण पाहूयात. फ्री हिटचा बॉल आहे. अक्षय पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला. फ्री हिटच्या बॉलवरती. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा जाऊयात मागच्या दिशेने. अक्षय आहेत. शिडू मात्र या ठिकाणी आपण पाहूया. जमिनीलगत खेळलेला आहे. एक मिळते. डबलचा प्रयत्न करावाच लागेल परंतु केलेला नाही आहे. लारा यांच्याकडे स्ट्राईक ठेवली जाते. आताच्या बॉलवरती एक धाव मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होत आहेत. कर्णपाचा बॉल या ठिकाणी आपण पाहूया. एसटी रक्षक आहेत पुन्हा एकदा. आणि आता नो बॉल. नो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दंडित केलं जातंय पुन्हा एकदा गोलंदाजांना. आणि आता फ्री हिटचा बॉल असेल. नो बॉल या ठिकाणी कळवला जातोय. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा आहे. खुल्याम फटकेबाजी फ्री हिटच्या बॉलवरती पुन्हा पाहायला मिळेल का. त्यानंतरचा बॉल. फलंदाज आहेत लारा. आणि पुन्हा एकदा बिगिट केली आहे. चांगला अफलातून तो स्ट्रोक खेळलेला आहे. आताच्या बॉलला पाठवले ढगात. सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर साधावा. षटकार मिळतो आताच्या बॉलवरती. धावसंख्या पुढे जाते षटकाराच्या मदतीने. आणि आता संघाची धावसंख्या पोहोचली आहे 53 धावा धावफलकावरती आहेत. अजून विजयासाठी
7 चेंडू विजयासाठी 25 धावांची आता आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती मोठा फटका खेळणं आपल्या संघासाठी गरजेचंच आहे. 7 बॉल विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. लारा पुन्हा एकदा ऑल स्ट्राईकला आहेत. चांगला खेळ त्यांचा दरवेळी आपल्याला पाहायला मिळाला आहे. क्षमता आहे फलंदाजांकडे. आताचा बॉल पुन्हा एकदा लाराला यायचा असेल आता स्ट्राईकला तर आता एक सिंगल तर घ्यावीच लागेल आणि थांबावं तर लागणार आहे. स्ट्राईकवरती लारा आता पोहोचतील. 6 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 22चा सिंगल आलेला आहे. 6 चेंडू 24ची आवश्यकता. कंपल्सरीचे स्पर्धेचा एकमेव नियम आहे, लक्षात घ्या. 6 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहूयात. चला वेळ घेऊ नका. टीम ढालेवाडी वातावरणामध्ये देखील बदल झालेला आहे. 6 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. जाऊयात मागच्या दिशेने पुन्हा एकदा. पहिलाच बॉल होता स्वप्नील साबळे यांचा आणि आताचा बॉल मात्र या ठिकाणी आपण पाहूयात. अगदी जबरदस्त आहे आणि त्याचबरोबर चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. येस, डॉट बॉल आहे. चला मॅच पुन्हा एकदा बदलली जाते. 5 बॉल विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 24ची आवश्यकता. कशा प्रकारे मॅचचा आक्रमण असेल, कशा प्रकारे लारा यांचा खेळ पाहायला मिळेल. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा अफलातून स्ट्रोक खेळावेसे आहेत. स्वप्नील साबळे पहिला येईल का? फटका याही वेळी खेचला गेलाय. एक तर मिळते, डबलचा प्रयत्न करावाच लागणार आहे. तो अट्टहास याच्याचसाठी होता आजचा दिवस नावावरती करण्याचा आणि आजच्या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. 4 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 4 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त खेळ तुम्हाला आता करायचा आहे. मॅच मात्र महत्त्वाची आहे. 4 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहूयात. 4 चेंडू 22. त्यानंतरचा बॉल ऑन स्ट्राईकला लारा आहेत. आडव्या बॅटने क्लिअर करायचा होता आणि आताचा बॉल मात्र डॉट आलेला आहे. 3 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. कालचा दिवस भिवरी संघाचा होता आणि आजचा दिवस जास्त करून आता दाट शक्यता खरं तर ढालेवाडी संघाच्या वाटूच लागलेल्या आहेत. परंतु इथून देखील खेळ बदलू शकेल का, तोही देखील पाहणं महत्त्वाचं आहे. टीम शंकरवाडी. त्यानंतरचा बॉल पुन्हा एक 3 बॉल 22 आणि पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. शपल भरपूर झाले होते. आताचा बॉल मात्र डॉट आलेला आहे. हा शब्द कमी वापरावा, मी सातत्याने कळवत असतो, औपचारिकता, आणि तो शब्द आता आम्हाला वापरायलाच लागणार आहे. 2 चेंडू विजयासाठी 22 बनवायच्यात. स्वप्नील साबळे यांचा खेळ जो आहे तो दरवेळी जबरदस्त असतो. 2 बॉल 22. लारा पुन्हा एकदा आहेत. फटका यावेळी फसला आहे आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती 1 धाव मिळत आहे आणि आता खेळाडू या ठिकाणी बाद होत आहे. धावची स्वरूपात आता विकेट आलेली आहे. 1 चेंडूचा खेळ उरलाय. विजयासाठी 22ची आवश्यकता. 1 बॉल 22. आणि त्याचबरोबर बिगिट केली आहे अक्षयच्या बाटमधून. आणि याचबरोबर आजचा दिवस टीम ढालेवाडी आपल्या नावावरती करत असताना पाहायला मिळते. अभिनंदन आहे टीम ढालेवाडी संघाचं. चेंडू सीमा पार चौकार आलेला आहे शेवटच्या बॉलवरती. मॅन ऑफ द मॅच कळवा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहात स्वप्नील साबळे आहेत. मॅन ऑफ द मॅच. 16 चेंडू 27 धावांची खेळी स्वप्नील यांची पाहायला मिळते. स्वप्नील चला 2 चौकार 3 षटकार पाहायला मिळत आहेत. स्वप्नील साबळे ठरलेत मॅन ऑफ द मॅच.